तडका मारून घेणार आहोत आपण। बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे। तर गॅसवरती अगोदरच ठेवली होती मी कढई। तेल टाकून घेतलं मी त्याच्यात एक 3 माप तेल टाकलेलं आहे। तर यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत। छान जिरे कडकडले ना, मग आता यामध्ये मोहरी टाकलेली आहे। आपण मोहरी टाकलेली आहे, बघू शकता। तर लसूण अद्रकची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे। हे बघा, बघू शकता लाल झालेलं आहे। तर हिरवा ठेचा आहे ते टाकून घेणार आहोत आपण यामध्ये। हे बघा, ठेचा टाकून घेतले, बघू शकता। छान परतून घेते मी याला। यामध्ये मी आता टोमॅटो टाकून घेते, बघू शकता। टोमॅटो आहे ते टाकलेलं आहे। आपल्याला टोमॅटो पण एकजीव करून घ्यायचं, छान असं तेलामध्ये फोडून घ्यायचं। आपली फोडणी कडक झाली ना, तर भाजी खायला चव लागेल, त्यासाठी आपण कडक फोडणी करून घेतलेली आहे, बघू शकता। टोमॅटो पण छान झालेला आहे। यामध्ये मी हळदी वगैरे टाकून घेते। यामध्ये मी हळदी पावडर टाकून घेतलेली आहे, बघू शकता। त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकलेले आहे चवीनुसार। यामध्ये मी मस्त असे बटर हिरवेगार आहेत ना ते टाकून घेते खूप सारे। तर एकजीव करून घेते मी। छान फ्राय झालेले आहेत बघा मटर। तर आता यामध्ये मी गोबी टाकून घेणार आहे, बघू शकता। टाकून घेतले आहे, एकजीव करून घेते मी। हे बघा, एकजीव झालेली आहे आपली गोबी। आता यामध्ये चवीनुसार नमक टाकते आपण, मुलांसाठी डब्यासाठी करत आहोत भाजी। नमक टाकून घेतले, एकजीव करून घेतलेली आहे मी भाजीला। आता याच्यावर झाकून घेते आणि भाजी शिजवून घेते, बघू शकते। हे बघा, तर हे बघा, यामध्ये आपण थोडंसं काळा खोबरा टाकणार आहोत आपल्या भाजीला रंग येण्यासाठी। तर मी थोडंसं काळं खोबरं टाकलेलं आहे, बघू शकते। आता मी याला एकजीव करून घेते। हे बघा, भाजी शिजत आलेली आहे। तर यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, आता 1 चमचभर टाकलेला आहे। तर आता एकजीव करून घेते मी। हे बघा, बघू शकते आपली सुकी भाजी रेडी आहे खाण्यासाठी, मस्त लगे गरमागरम। आता मी गॅस बंद करून टाकते। हे बघा, छान झालेले आहे, मस्त रंगसुद्धा आलेला आहे। आपली फ्लावर आणि मटरची भाजी आहे, बघू शकता। टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता, कुठे घेऊन जाऊ शकता, डबा वगैरे अशी झालेली आहे सुकी भाजी आपली आहे। मस्त रंग आलेला आहे। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।